सोलापुरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे भाजपत जाण्याच्या चर्चा। पक्षातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादी सतर्क। राष्ट्रवादीमधली गळती रोखण्यासाठी अजितदादांनी दत्ता भरणे यांना सोलापुरात पाठवलं। भरणेंकडून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागाची स्वतंत्र बैठक, डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न। सोलापूरमधले काँग्रेसचे माजी दिलीप माने भाजपच्या वाटेवरती, मानेंच्या प्रवेशावरती भाजप आमदार सुभाष देशमुख यांची नाराजी। दिलीप माने यांच्या प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध। लूट करणाऱ्यांविरोधात आम्ही काम केलं, आता लोकांसमोर कसं जायचं, कार्यकर्त्यांचा भाजप शहर अध्यक्षांना हा सवाल। सोलापूरमध्ये एकाच रात्रीमध्ये फडणवीसांनी गेम फिरवला। पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाची सभा ठरली निर्णायक। कार्यक्रमाला आजी माजी आमदारांची होती उपस्थिती। ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजपा ने ठगा नहीं, तो अजित पवार की झाड की बत्ती। राष्ट्रवादीच्या माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर संजय राऊत यांची टीका। मी भाजपचा आणि मोदीजींचा भक्त, मुंबईमध्ये नक्कीच कमळ फुलेल। महेश कोठारे यांच्याकडून उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदींची स्तुती। महेश कोठारे भाजपची स्तुती करत असतील तर तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल। महेश कोठारे यांच्या विधानानंतर आता संजय राऊत यांचा हा टोला। तिकडे पुण्यात भाजपच्या नावाखाली काहींकडून व्यापार नैतिकता म्हणून मोहोळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। पुण्यात काही भाजपच्या लोकांकडून स्वतःचा गल्ला भरण्याचं काम, दंगेकरांचा हा आरोप। पुण्यातील भाजप नेत्यांकडून दंगेकरांचा भटका कुत्रा असा उल्लेख। शिंदेंनी सांभाळलेल्या भटक्या कुत्र्याला आवरावं। भाजप नेते श्रीनाथ भीमाले यांचा दंगेकरांवर घणाघात। पुणेकर म्हणून मी दंगेकरांच्या पाठीशी उभा, सत्तेत असूनही दंगेकर विषय लावून धरतात, त्याबद्दल कौतुक। वसंत मोरेंकडून रवींद्र दंगेकर यांची पाठराखण। हैदराबाद गॅझेटचा GR कायद्यापेक्षा मोठा आहे का? छगन भुजबळांचा सवाल। सरकार भूमिका घेणार नाही हे माहिती होतं म्हणून कोर्टाची पायरी चढलो, भुजबळांचे हे वक्तव्य। संगमनेरमध्ये 9,500 बोगस मतदार, अनेक जण दुबार तर काही स्थानिक नसलेल्यांची नावं। निवडणूक आयोग बनवाबनवीचा प्रकार करतोय, बाळासाहेब थोरात यांच्याकडून शंका व्यक्त। पुण्यातील शनिवार वाड्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। हिंदुत्ववादी संघटना आणि इतर संघटनांनी आंदोलन करू नये यासाठी खबरदारी। दिवाळीच्या सुट्टीत शनिवार वाड्यात गर्दी। सरकारने GR काढावा आणि दिवाळीचे काही दिवस पुढे ढकलावे। सरकारने केलेली घोषणा अद्याप अंमलात नाही। खासदार ओमराजे निंबाळकरांचा सरकारवर हा निशाणा। चाळीसगावचे माजी आमदार राजू देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, तर धुळ्यातील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती। गेल्या 24 तासात नवी मुंबईमध्ये आगीच्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू। वाशीच्या रहेजा रेसिडेन्सीमध्ये लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू। कामोठेमधील फ्लॅटला लागलेल्या आगीत आई आणि मुलीचा मृत्यू। एका मुलीची छेड काढल्यावरून काश्मीरा परिसरात 2 गटात वाढ। संतप्त जमावाकडून 25 पेक्षा अधिक रिक्षांची तोडफोड। घटनेनंतर तणावपूर्ण वातावरण। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी। मुंबईसह कल्याण, बदलापूर आणि उरणमध्ये परतीच्या पावसाची हजेरी, तर रायगड जिल्ह्यातही पावसामुळे दाणादाण। सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला, त्यामुळे नागरिकांची तारांबळ। ऐन दिवाळीमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ। परभणी, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, बीडसह अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस। शेती पिकांचं नुकसान होण्याचीही शक्यता। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेचा दर्जा आता खालावला। सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये, तर अनिर्बंध फटाके फोडल्यानं प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ। आशिया कपची ट्रॉफी भारताला द्या, BCCIचा मोहसिन नक्वीला इशारा, तर मागणी मान्य न केल्यास पुढची कारवाई करणार।